साध्या सोप्या उपयोगी टिप्स. नंबर 1. आले हे आयुर्वेदात खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. त्यासाठी आल्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे सर्दी होत नाही आणि शरीर संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करू शकते. नंबर 2. रोज रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने केस गळणे कमी होते. शिवाय केस पांढरेही होत नाहीत. नंबर 3. लसूण भाजून त्यावरती मध घालून खाल्ल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात. नंबर 4. वजन कमी असेल, वाढत नसेल तर चिक्कू किंवा चिक्कू मिल्कशेक पिल्याने वजन वाढण्यास मदत होते. नंबर 5. लसूण आणि आल्याची पेस्ट, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, खोबरे किसून भाजून तयार करून ठेवले तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो. नंबर 6. कांदा कापताना कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही. नंबर 7. ऐनवेळी टोमॅटो नसतील तर कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा देखील वापर करू शकता. नंबर 8. भात मोकळा सळसळीत होण्यासाठी भात शिजवताना त्यामध्ये 2 ते 3 थेंब लिंबाच्या रसाचे टाकावे. त्यामुळे भात मोकळा आणि सळसळीत तयार होईल. नंबर 9. भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करावा. नंबर 10. डाळ चांगली आणि लवकरात लवकर शिजण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवावी. नंबर 11. कोथिंबीर कढीपत्ता वाळवून त्याची पूड तयार करून ठेवावी. कोथिंबीर कढीपत्ता नसताना ही पूड वापरता येते. नंबर 12. मिरची कापल्यानंतर हाताला लिंबू रस लावावा. त्यामुळे हाताची जळजळ होत नाही. नंबर 13. ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर घातल्यास ग्रेव्हीची चव अजूनच वाढते. नंबर 14. बेसन पीठ शिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा. त्यामुळे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत. नंबर 15. पुऱ्या जास्त वेळ फुगलेल्या राहण्यासाठी कणिक मळताना त्यात चिमूटभर साखर घालावी. त्यामुळे पुऱ्या जास्त वेळ फुगलेल्या राहतील. नंबर 16. रवा किंवा शेवयाची खीर करण्यापूर्वी रवा किंवा शेवया तुपावर भाजून घ्याव्यात. नंतर खीर बनवावी. त्यामुळे खीर चवदार तयार होते. अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.